Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीनं. महायुतीमध्ये अजित पवार नकोत, दादांना युतीमधून बाहेर काढा. तसंच अजितदादा आमच्या बोकांडी बसल्याचं विधान भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींनी केलंय. दरम्यान सुदर्शन चौधरींच्या वक्तव्यानंतर अजित पवार गट चांगलाच आक्रमक झालाय. सुदर्शन चौधरी यांची दादांवर बोलायची लायकी आहे का, असा सवाल रुपाली पाटील यांनी केला आहे. या सुदर्शन चौधरीचं करायचं काय? या सुदर्शन चौधरीचं करायचं काय? या सुदर्शन चौधरीचं करायचं काय? तर सुदर्शन चौधरी यांच्या विधानानंतर अजित पवार गट आक्रमक झालेला आहे आणि त्यांनी सुदर्शन चौधरी यांच्या कार्यालयावर धडक दिली. तर पुणे पोलिसांनी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना त्यानंतर आता ताब्यात घेतलेलं आहे. पण आता इथून पुढे तुम्हाला सल्ला, जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असेल तर अजितदादाला महायुतीतून बाहेर काढा. अन्याय केलाय त्यांनी सुभाष बाप्पांवर, अन्याय केलाय राहुल दादांवर, अन्याय केलाय योगेश अण्णांवर. अरे मंत्री झाली असती तिघे लोक, आपली महामंडळ मिळलं असतं अनेक लोकांना. अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सोनवणे शामगावडे डिप्युटीचा निधी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे, आम्ही 10% निधी देणार. अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची, पण अजितदादा असेल तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना? बापू, पुणे जिल्हा आणि सोलापूरची तीच परिस्थिती. तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसराच मिळालेला आतापर्यंत. स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये. पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं हाल झालेले आहे. ज्या राष्ट्रवादीशी गेले 10 वर्षापासून आम्ही विरोध करतोय, ती राष्ट्रवादीचे अजितदादा तुम्ही आमच्या बोकांडी दिले आणि अक्षरशः कार्यकर्ते आज भीतीच्या वातावरणामध्ये. कशासाठी घेतलंय? भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तर तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादा असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता द्यायची असेल तर ती सत्ता कार्यकर्त्यांना आपल्याला आता नकोय. काय करायचं? अजितदादासाठी सत्ता द्यायची, तिथं त्यांनी पालकमंत्री होते, तिथं बॉस व्हायचं, तिथं आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे. बकवास ती सत्ता आम्हाला नकोय. होऊ दे ना तुम्ही पालकमंत्री सोलापूरचे, होऊ दे रामदादा पालकमंत्री पुण्याचे. आणि त्यांनी पक्ष वाढवलाय. कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या आमच्यावर 20 बिलाच्या विरोधात आम्ही आंदोलन केले, त्याचे गुन्हे आमच्यावर दाखल आहेत. रस्ता रोको आम्ही अनेक वेळा केलाय. आमचे संदीप बाप्पा मोडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भांडत असतात, लढत असतात. मुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची लायकी सुदर्शन चौधरीची नाही. भाजपला विनंती करायची, वरिष्ठ जे नेते आहेत, बावनकुळे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, जे वरिष्ठ नेते आहेत, की तुमच्या पक्षामध्ये असलेले हे वाचाळ पदाधिकारी तुम्ही थांबवणार आहात की नाही, त्यांच्यावर कारवाई करणार आहात की नाही. फुलांना हे कळलं नाही का की महायुतीतल्या एका नेत्यांवर आपल्याच पक्षाचा गल्लीतला कोणीतरी कार्यकर्ता बोलतो आणि त्याचा विरोध करावा म्हणून त्याने विरोध करायला पाहिजे होता. ते का केला नाही हाच तर प्रश्न आहे ना माझा, की एवढ्या मोठ्या नेत्यावर कोणी उठसूट टीका करतं कोणी बोलत नसेल तर हा प्रश्न आहे. आणि मग याच्यावर जर शिस्तभंगाची कारवाई वगैरे होत असेल तर आता ती स्वीकारली पाहिजे. दादांबद्दल कुठलाही छोटा एखादा कार्यकर्ता कधी बोलत नव्हता, कारण का दादांचा एक वेगळा दरारा असायचा. पण दरारा कधी होता? जेव्हा ते साहेबांबरोबर होते, विचाराबरोबर होते. आणि दुर्दैव असं की भाजपचे छोटे कार्यकर्ते सुद्धा दादांबद्दल, ते सुद्धा दादांना वेगळं करा, भाजपबरोबर घेऊ नका, असे जर भाजपचे कार्यकर्ते सांगत असतील तर मग मला अतिशय दादांबद्दल वाईट वाटतं. पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाचे भाजपचे प्लान आहेत. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे आणि विधान परिषदेवर पाठवल्यास मंत्रिपदाची सुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे. 13 जुलैला परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना भाजप विधान परिषदेवर पाठवू शकतं. पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजप पावलं उचलू शकते. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. तर
अजित पवार गटाचे 4 ते 5 आमदार जयंत पाटलांना भेटले अशी माहिती सूत्रांकडून मिळते. विधान भवनामधील दालनामध्ये आमदार जयंत पाटलांना भेटले अशी माहिती सूत्रांकडून मिळते. दादांचे आमदार जयंत पाटलांना भेटल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. दरम्यान अनेक आमदार हे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत असा दावा रोहित पवार यांनी केलाय. अनेक आमदार हे संपर्कात आहे हे मी सांगितलं. आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी सांगितलं. साहेबांचा विचार जिथं चालू होतो तिथं भाजपचा संपतो. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून साहेबांना लाईटली घेणं सोपं नसतं. लोकसभा फक्त ट्रेलर होता, पिक्चर. या विधानसभेला पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब आमच्या पक्षाकडनं, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे नेते हे नक्कीच दाखवतील. त्यामुळे कुठल्या आमदाराला घ्यायचा हा फक्त प्रश्न जे पवार साहेब सोडू शकतात. पण अनेक आमदार हे आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या संपर्कात आहे हे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. तर विधान भवनामध्ये ठाकरे आणि फडणवीसांची लिफ्टमध्ये भेट झाली. दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. लिफ्टमधून जाताना ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा देखील झाली आहे. तर दुसरीकडे विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची देखील भेट झाली. चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांचं चॉकलेट देऊन स्वागत केलं. देवेंद्र फडणवीस दरेकर सभागृहात जाण्यासाठी लिफ्ट जवळ उभे होते. त्याच लिफ्ट जवळ उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आले. दरेकर लिफ्टमध्ये शिरले तेव्हा ठाकरे म्हणाले, याला आधी बाहेर काढा. दरेकर म्हणाले, तुम्ही दोघं एकत्र जाणार असाल तरच मी बाहेर जातो. तुमच्यातला संवाद मी बाहेर सांगणार नाही असंही दरेकर म्हणाले. ठाकरे दरेकरांना म्हणाले, आधी तू बाहेर ये. तर माझं ओठावर एक आणि पोटात एक असं नसतं. दरेकरांनी हे मिश्किल वक्तव्यही केलं. मी देखील सोबत येतो असं दरेकर ठाकरेंना म्हणाले. या संभाषणानंतर ठाकरे, फडणवीस, दरेकर आणि नार्वेकर एकत्रच लिफ्टमधून गेले. लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस वेगवेगळ्या दिशेने गेले. मात्र लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी विचार करावा असं सूचक वक्तव्य ठाकरेंनी केलं. ठाकरेंची मानसिकता ही विरोधात बसण्याची, सत्तेच्या दिशेने येण्याची नाही असा टोला दरेकरांनी लगावला. पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी पक्षातच राहायची आहे. नाना करते प्यार म्हणून तुम्हीच कर बैठे असं काही नाहीये. ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू. उद्धव ठाकरे म्हणतात की लिफ्टमध्ये नेमकं काय घडलंय, लिफ्टच्या बाहेर जे होते त्यांना विचारा. लिफ्टमध्ये काय घडलं आता ते उद्धव साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबालाच माहिती आहे. परंतु निश्चितच एकमेकाला डोळे जरूर मारले असावे. त्यांनी अगोदर देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे त्यांनी अगोदर एक दुसऱ्याला नमस्कार केला. मग त्यांनी आम्हाला नमस्कार केला. आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केला. त्यांनी आम्हाला जय महाराष्ट्र केला. आणि एवढं करेपर्यंत जे आहे आमचे लिफ्टचे दरवाजे उघडले. त्यामुळे आम्ही सगळे बाहेर पडलो. हे याचं सगळं श्रेय जे आहे ते विधानसभेच्या लिफ्टला द्यायला पाहिजे की त्यांनी त्या सगळ्यांना एकत्र घेतलं आणि वरती गेले. आणि तो जो काही वेळ मिळाला त्याच्यामध्ये ते एकमेकांशी नमस्कार चमत्कार केलं. कोणी लिफ्ट मागितली तरी ते 6व्या मजल्यापर्यंत ती लिफ्ट काय पोचू शकणार नाही. आणि 2002 वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. महाराष्ट्रातल्या जनतेला जी त्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं सांगण्याचा उद्देश. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड
स्मार्ट इन्व्हर्टर बॅटरी का चमत्कार। अंबादास दानवे यांच्या केबिनमध्ये चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली। दरम्यान यावेळी अनिल परब यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतोय असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। तर या भेटीनंतर बाहेर आल्यावर चंद्रकांत पाटलांनी सारवासारव केली। अधिवेशनासाठी ॲडव्हान्स शुभेच्छा दिल्या असं चंद्रकांत पाटील म्हणाले। अनिल परब इतके निवांत का बसले? आज काहीच नाही ना। त्यांना विचारा की आम्ही आमच्या एकटी जागाला वन पेढे म्हणतो दादा, आम्ही एकटी जागाला लोकसभेच्या वन पेढे म्हणतो। ते मी यांचा ॲडव्हान्स मध्ये वाटतं सगळ्यांना भुके द्यायचं आणि ॲडव्हान्स मध्ये आधी केलेलं प्रेम असू द्या। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ठाकरे विरोधी पक्षनेते दानवेंच्या केबिनमध्ये गेले। काही वेळानं भाजपचे चंद्रकांत पाटीलही दानवेंच्या केबिनमध्ये आले। चंद्रकांतदादांनी ठाकरे आणि ठाकरे गटाच्या सर्व आमदारांचं स्वागत केलं। चंद्रकांतदादांनी ठाकरेंसह सर्व आमदारांना चॉकलेट दिलं। लोकसभेतल्या चांगल्या यशामुळे केबिनमध्ये पेढे भरवण्यात आले। चंद्रकांत पाटलांनीही पेढा घेतला आणि परबांसह इतर आमदारांसोबत वाटून खाल्ला। तुम्ही विधान परिषदेची निवडणूक जिंकत आहात, हा घ्या पेढा, दादा परबांना म्हणाले। उद्धव ठाकरेंनीही चंद्रकांत पाटलांना पेढा दिला। दोन्ही नेत्यांमध्ये हसत खेळत गप्पा झाल्या। थोडा वेळ थांबा, गप्पा मारू, ठाकरे चंद्रकांत दादांना म्हणाले। कोणाला मी त्यांना पेढा दिला आणि पेढा देण्याच्या बरोबर असं म्हटलं की अधिवेशनाच्या शुभेच्छा। अधिवेशनाच्या शुभेच्छा आपण सगळ्यांना एकमेकाला देतो ना। अंबादास दानवेंच्या केबिनमध्ये उद्धवजी भेटले, त्यामुळे मी उद्धवजींनाही बुके दिला, कारण अंबादासजींना बुके दिला त्यांना दिला पाहिजे। कॅडबरी दोघांना दिली, तेवढ्यात अंबादासजींनी मी कॅडबरी दिल्यामुळे पेढे दिले। मग मी शुगर पेशंट असल्यामुळे तो पेढा नेहमी वाटतो। जवळ अनिल परब होते, त्यांनाही पेढा दिला। मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दादांनी, आज मला चॉकलेट देऊन गेले ते। तसेच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं। हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका, कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे। कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे। जनता आता भोडी राहिलेली नाहीये की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं। तर या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत। विधान परिषदेवर 11 पैकी 9 जागांवर महायुती उमेदवार देणार आहे। भाजप 5, शिंदे गट आणि अजित पवार गट 2 उमेदवार देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपकडून पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा आहे। शिंदे गटाकडून नीलम गोरे आणि भावना गवळी यांच्या नावाची चर्चा आहे। तर विधान परिषदेसाठी सध्या या नावांची चर्चा आहे। भाजपकडून पंकजा मुंडे, चित्रा वाघ, विश्वास पाठक, विक्रांत पाटील आणि महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा आहे। शिंदे गटाकडून यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळी आणि नीलम गोरे यांचं नाव चर्चेत आहे। तर अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि संजय दौंड यांच्या नावाची चर्चा आहे। काँग्रेसकडून नसीम खान, संध्या सव्वालाखे आणि मुझफ्फर हुसेन यांच्या नावाची चर्चा आहे। राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर होण्याची शक्यता आहे। विस्तारासाठी शिंदे अधिवेशनानंतर दिल्लीला जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मंत्रिमंडळामध्ये 14 नवीन मंत्र्यांच्या समावेशाची शक्यता आहे। शिंदे गटाला 4, अजित पवार गटाला 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। भाजपला 6 ते 8 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। तर मंत्रिमंडळ विस्ताराची अधिवेशनानंतर शक्यता। अधिवेशनानंतर मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दिल्लीमध्ये ठरणार मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त। अजित पवार गटाला 2 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे। शिवसेना शिंदे गटाला 2 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता। उर्वरित 6 ते 8 मंत्री भाजपच्या वाट्याला येणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे आणि अजितदादा आग्रही असल्याचंही कळतं। अधिवेशनानंतर दिल्लीमधून हिरवा कंदील मिळणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नवीन 14 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंच्या चेहऱ्याचे राऊतांनी थेट संकेत दिलेत।
सीएम पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं आहे. लोकांनी ठाकरेंचं काम पाहिलंय आणि ठाकरेंकडे पाहून लोकसभेला मतदान झालं. बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री पदाबाबत बैठकीमध्ये बसून निर्णय होणं आवश्यक असल्याचं यावर जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं. लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे. इतनी जल्दी किसी का नाम हर पार्टी अपने पार्टी से किसी का नाम सजेस्ट कर रही है, ये बैठ के चर्चा करके होने की आवश्यकता है और इसीलिए मैंने वो कहा. बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडे यांचं ऑफिस फोडलेलं आहे. शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाचं ऑफिस मुंडे समर्थकांनी फोडलं. व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर मुंडे समर्थक आक्रमक झाले. दरम्यान 376 बूथवर बजरंग सोनावणेंना मदत केली असं कुंडलिक खांडे यांनी म्हटलंय. मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला असं कुंडलिक खांडे या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतायत. पवार गटाचे शिवराज बांगर आणि शिंदे गटाचे कुंडलिक खांडे यांची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. बीडमध्ये शिंदे गटाच्या नेत्यांनी शरद पवार गटाला मदत केली असं या क्लिपमध्ये व्हायरल झालेलं आहे. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी भाजपची जोरदार तयारी. भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव उद्यापासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर. उद्या भाजपच्या कोअर कमिटीची फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक. शेतकरी आत्महत्या करतात आणि अमावास्या पौर्णिमेला शिंदे पंचतारांकित शेती करायला जातात. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल. लंडनच्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी. ठाकरेंना शेतातली फळं पाठवणार एकनाथ शिंदे यांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. पेपरफुटीवर मोदींनी बोलावं, फडणवीस काय बोलतायत. ठाकरे सीएम असताना सर्वाधिक पेपरफुटी झाली या देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावर संजय राऊतांचा पलटवार. लाडकी बहीणप्रमाणे लाडका भाऊ योजना आणा, मात्र मुनगंटीवारांना त्याची जबाबदारी देऊ नका. ठाकरेंचा टोला. तर बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत. शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे हे टोमणे मास्टर. आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत. राजकारणातली सभ्यता म्हणून चॉकलेट दिलं. सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून अजित पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस. महायुतीमध्ये समन्वय ठेवा. तटकरेंकडून प्रवक्त्यांना सूचना. मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टामध्ये आजचा युक्तिवाद संपला. राज्य मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी बनू देणार नाही. मराठा आरक्षणाबाबत याचिकेवर राज्य सरकारची हायकोर्टामध्ये ठाम भूमिका. तर पुढील आठवड्यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू राहणार. सीएम पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं. ठाकरेंकडे पाहून लोकसभेला मतदान. मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंच्या चेहऱ्याचे राऊतांचे थेट संकेत. त्यामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही. मुख्यमंत्री पदाबाबत बैठकीमध्ये बसून निर्णय होणं आवश्यक. संजय राऊतांच्या विधानावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. किसी का नाम हर पार्टी अपने पार्टी से किसी का नाम सजेस्ट कर रही है, ये बैठ के चर्चा करके होने की आवश्यकता है और इसीलिए मैंने वो कहा. पेपर लीक होतोय आणि राम मंदिर सुद्धा लीक होतंय तरीही सरकारला लाज लज्जा नाही. उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या माजी आमदाराचा प्रताप. 8वी पास नरेंद्र मेहतांकडून मतदान. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल. आणि एक महत्त्वाची बातमी. चंद्रकांत पाटलांना विद्यार्थिनी आणि महिला पोस्टाने आता बदाम पाठवणार आहेत. महिलांना मोफत शिक्षण घोषणेची आठवण करून देण्यासाठी हे बदाम पाठवले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या आधी चंद्रकांत पाटलांनी ही घोषणा केली होती. या घोषणेची आठवण या विद्यार्थिनींकडून करून दिली जाते. भाजपने मेहता पॅटर्ननेच लोकसभेच्या 70 ते 80 जागा जिंकल्या. नरेंद्र मेहतांच्या मतदानाच्या पोस्टवरून राऊतांचा भाजपवर निशाणा. यंत्रणा ताब्यात घेणं, बोगस मतदान, ईव्हीएम घोटाळे आणि हे जे नरेंद्र मेहता पॅटर्न
बरं का, नरेंद्र मेहता पॅटर्न या पद्धतीनं या निवडणुका त्यांनी लोकसभेच्या किमान 70 ते 80 जागा जिंकल्या असं मी वारंवार. सलग तिसऱ्या दिवशी पुणे महापालिकेची तोडक कारवाई. पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील कप्पा बारच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई. 2 दिवसात एकूण 92,000 चौरस फूट अनधिकृत बांधकामांवर हातोडा. मीरा भाईंदरमध्ये अवैध बारवर कारवाई. मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानुसार अवैध बारवर बुलडोझर. पुण्यापाठोपाठ ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये कारवाई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.